अख्खा मार्केट आता आपलं आहे. गणपती बाप्पा करून उरला तुझ्या भक्तीचा गुलाल क्लब 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 आकाशात लागला, आता तुला धडकला, कसा जल्लोष वाढला, मनी उल्हास भरला. तर नमस्कार ना पब्लिक, आलो की हां. तर चला, व्हिडिओला आपल्याला एडिट करायचा आहे. व्हिडिओ हा एकदम असा जबरदस्त आणि नादगोळा आहे. कसा आहे, विषय गंभीर. ओके, तर हा व्हिडिओ एडिट करायला अलाइट मोशन ॲप लागतं. आणि जर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि तिथं जॉईन केलं की पिन केलं आहे आपलं अलाइट मोशन ॲप. ठीक आहे, क्लिक करायचं पिन मेसेजमध्ये आणि अलाइट मोशन डायरेक्ट इन्स्टॉल नाद खोळा पद्धतीचं ॲप्लिकेशन. ओके, लगेच घ्यायचं, ॲप्लिकेशनला ओपन करायचं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं मटेरियल आहे, डाउनलोड करायचं. बीटमार्क शेकीपॅकसुद्धा इम्पोर्ट करायचं लाईट मोशन ॲपमध्ये. ठीक आहे, येत नसेल तर इंस्टाग्रामवरती एक मेसेज करायचा, संपला की विषय. सिम्पली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला बीटमार्क शेकीपॅक दिसतील आपले. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. तर काय अशा प्रकारचा आपला बीटमार्क प्रोजेक्ट. ओके, एवढंच मी तुम्हाला स्टार्टिंगला विषय करून दिलेला आहे, एकदम असं जबरदस्त पद्धतीने. ठीक आहे, आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे काय, एकदम सोप्पा विषय पद्धतीने सांगालो. नीट बघा, नीट लक्ष द्या, एकदम आपण जाळंदूर करूया. ठीक आहे, हां. सो इथं आपल्याला आता काय करायचं माहिती आहे काय, आपल्याला इथे यायचं 14.10 सेकंदापाशी. ठीक आहे, 14.10 सेकंदापाशी आल्यानंतर सिम्पली आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. हे आपलं मटेरियलमध्ये तुम्हाला फोटो दिलेले आहेत. ठीक आहे, आणि तुम्ही तुमच्यापासली सुद्धा यूज करू शकता, काही विषय नाही. आता फक्त काय करायचं, इथं आपल्याला जे फोटो दिसतात, आपल्याला फोटोवरती क्लिक करायचे. फोटो अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनवरती बसते. आणि जर नसेल बसत तर तुम्हाला वरती 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरियाचं जे ऑप्शन याच्यावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटोला ओढून घ्यायचं आहे. बीटमार्क यायचं आणि फोटोला अशा प्रकारे इथून कट करायचं आहे. ठीक आहे, तर सर्व फोटो तुम्हाला काही अशाच पद्धतीनं बीटमार्कच्या मधोमध ॲड करायचे आहेत. आता हा फोटो बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे हाफ बसला आहे. सिम्पली वर 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि फिल कॉम्पोजिशन एरियाचा जो ऑप्शन याच्यावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती फोटोला ओढून घ्यायचा आहे. ठीक आहे, नंतर तुम्हाला दुसरा फोटो अशाच प्रकारे ॲड करायचे. तर काही याच पद्धतीने आपल्याला सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे बीटमार्कच्या मधोमध. तर चला, मी सर्व फोटो ॲड करून घेतो, तुम्ही सुद्धा करून घ्या. ठीक आहे, तर भावांनो तुम्ही इथं बघू शकताय, मी इथं आपली वळीनं सर्व फोटो लावून घेतलेलो आहे, एकदम असं जबरदस्त पद्धतीने. आता हा जो आपला फोटो त्याच्यावरती मी क्लिक करतो, म्हणून ट्रान्सफरवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं आणखी मोठं करतो, कारण करत जे बॉर्डर आहे ते सुद्धा दिसायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला विषय झाला आहे. ओके, तर एवढंच झाल्यानंतर सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, थोडं खाली यायचं आणि तुम्हाला 2 लेअरचे 2 बघू शकता, एक आहे ते आपली शॅडो पीएनजी आणि एक आहे ती ओव्हरले व्हिडिओ. ठीक आहे, आता काय करायचं माहिती आहे, ओव्हरले व्हिडिओ जो आपला आहे त्याच्या साईडला अशा प्रकारे क्लिक करायचं आणि एकदम वरती एकदम टॉपला ह्याला सेट करायचं आहे. ठीक आहे, नंतर शॅडो पीएनजीच्या साईडला क्लिक करायचं आणि अशा प्रकारे वर टाकलायचं, एकदम टॉपला सेट करायचं आहे. ठीक आहे, काय अशा प्रकारे होऊन जाईल. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, 14.10 सेकंदापाशी यायचे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचे आणि जो आपला हा पीएनजी आहे 2024 गणेशोत्सव लवकरच. ठीक आहे, हा पीएनजी ॲड करून एकदम लास्टला यायचे. हे जे ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करून एकदम लास्टपर्यंत या पीएनजीला ओढून घ्यायचं आहे. नंतर मग ट्रान्सफरवरती क्लिक करून ह्याला सिम्पली काय अशा प्रकारे खाली ओढायचं आहे आणि बरोबर ह्याला मधोमध खालच्या सेंटरला इथं तुम्हाला ह्याला ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर काय अशा प्रकारे दिसून जाईल, तुम्ही बघू शकता, एकदम असं जबरदस्त नादगुळा. तर हे अशा प्रकारे दिसून जाईल. ठीक आहे, आता फक्त एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, एकदम असं सोप्या पद्धतीने सांगलो, नीट लक्ष द्या. ठीक आहे, आता तुम्हाला इथून यायचं बॅक. ठीक आहे, आणि बॅकनंतर जो आपला शेकीपॅक प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर आपला शेकीपॅक प्रोजेक्ट काय अशा प्रकारे असेल, तुम्ही तर नीट लक्ष द्या. ठीक आहे, आणि आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. नंतर काय अशा प्रकारे बॅक यायचं आणि आपला बीटमार्क प्रोजेक्ट आपल्याला इथे ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता काय करायचं माहिती आहे काय, आता आपला जो पहिले फोटो आहेत बघू शकता, हे पहिले छोट्या लेअरचे फोटो 1 2 3 4, या 4 फोटोवरती आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. कसं माहिती आहे काय, इमेजवरती क्लिक करायचं, सिम्पली इफेक्ट 3 डॉट आणि इफेक्ट पेस्ट. ठीक आहे, तर काय याच पद्धतीने आपल्या ह्या 3 फोटोवरती मी हा इफेक्ट पेस्ट करून घेतो, तुम्ही तर नीट लक्ष द्या. या तिसऱ्या फोटोवरती आता इफेक्ट पेस्ट झालेला आहे आणि ही 4था फोटो. ठीक आहे, बघू शकताय, विषय गंभीर. तर आपलं इफेक्ट पेस्ट करायचं काम इथं संपलेलं आहे. आता सिम्पली काय करायचं माहिती आहे का, इथून तुम्हाला याचं बॅक शेक इफेक्ट ओपन करायचं, नंतर जो आपला लास्टचा फोटो त्याच्यावरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करायचं, सिम्पली इफेक्ट इथून बॅक येऊन बीटमार्क ओपन करायचं आणि आता जे आपले राहिलेले फोटो आहेत, ठीक आहे, बघू शकता इथं कुठं, तर 16.21 सेकंदाच्या पुढचे फोटो जेवढे काय आहेत त्याच्यावरती हा इफेक्ट आपल्याला इथं पेस्ट करायचा आहे. एकदम सोपा विषय, इमेजवरती क्लिक, इफेक्ट 3 डॉट आणि इफेक्ट पेस्ट. ओके, तर नादगुळा पद्धतीनं इफेक्ट पेस्ट करायचं काम जे आहे ते इथं झालेलं आहे. ठीक आहे, आता सगळं काम इथं संपलाव. ओके, एकदम विषय पद्धतीचा व्हिडिओ इथं क्रिएट झाला आहे. आता काय करायचं, या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट. कसं माहिती आहे का, एकदम सोपा विषय आहे. सिम्पली वर एक्सपोर्टचं बटन त्याच्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओच्या पुढे ऑप्शन याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथं सजेस्ट करा किंवा एखाद्याने केलं तरी चालतं, काही विषय नाही.
कोड एक नंबर ठेवायचा, फ्रेंड फुल क्वालिटी फुल आणि एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल की लाईक करून चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून टाका. कारण विषय कसा माहिती आहे काय, जर तुम्ही सबस्क्राईब केलं व्हिडिओ लाईक केलं तर विषय आम्हाला काही भेटत नाही हो, बट थोडं भारी वाटतंय. थोडं आता 1 लाख सबस्क्रायबर व्हावे, हे व्हावं ते व्हावं, असं कसं आपल्याला जर मिलियन्स टन भेटले की विषय गंभीर होत असते. ठीक आहे, त्यामुळे तेवढं करत जावा. तुम्हाला काही पैसे काही पडत नाही, त्याला विषय हार्ड होत आहे. ठीक आहे, तर चला मग पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर आहे. भेटू आपण लगेच. सबस्क्राईब करा तेवढं. ठीक आहे, हां.